आज मी तुमच्यासमोर एखादी गवळण किंवा एखादं लग्नगीत असं काही सादर करणार नाही. तर मी आज फक्त आणि फक्त कमेंटवर बोलणार आहे. कारण मी आतापर्यंत खूप कमेंट इग्नोर करत आले आणि मी हेच सांगत आले की यूट्यूबवर जर व्हायरल व्हायचं असेल तर कसं आहे ना, वाईट कमेंटला इग्नोर करा. आपल्या सबस्क्रायबर असेल त्यांना अतिथी देवो भव, म्हणजे त्यांना देवाप्रमाणे माना. आणि जर समजा अशाच मी सांगत आलेले आहे आतापर्यंत, पण आता खूप जास्त झालं. म्हणजे मला खूप जास्त एकाच व्यक्तीच्या खूप जास्त कमेंट आल्या आणि सारख्या सारख्या येत राहिल्या. तर त्याच्यामुळे कुठंतरी मला वाटलं की नाही, जो समजा समोरून त्रास देतो त्याच्यापेक्षा त्रास सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. तर कुठंतरी आता मी हे सर्वांना सांगायला पाहिजे की मला आता सुरुवात झालेली आहे. आणि मला कोणीतरी सांगितलंच होतं की मी ज्यावेळेस यूट्यूब चॅनल चालू केलं ना, यूट्यूब चॅनल चालू करून जवळपास मला फक्त आता 4 महिने झाले. तर मला सुरुवातीला सांगितलं होतं, ज्यावेळेस माझ्या 1000सुद्धा सबस्क्रायबर नसेल त्यावेळेस मी खूप स्वतःला भाग्यवान समजायचे आणि मी म्हणायचे की बघा माझे एवढे सबस्क्रायबर आहे, पण बघा मला कोणीच वाईट कमेंट करत नाही आहे आणि कोणी काहीच बोलत नाही आहे. म्हणून मी स्वतःला असं वाटायचं खरंच किती छान आहे ना, मला कोणी वाईट कमेंट नाही करत. पण कसं झालं ना, त्यावेळेस मला सांगितलं त्यांनी की कसं आहे ना, आत्तापर्यंत तुम्हाला फक्त तुमचे जे ओळखीचे आहे तर तेच आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाईट कमेंट येत नाही. ज्यावेळेस तुम्ही जास्त फेमस व्हाल त्यावेळेस तुम्हाला नक्की वाईट कमेंटचा सामना करावा लागेल. पण मी विचार केला की नाही, मला का कोणी वाईट कमेंट करीन. मी कोणाला वाईट बोलणार नाही माझ्या व्हिडिओमधून. मी फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे, गवळणी भजन टाकणार आहे आणि मी कोणाचं मन दुखेल असे व्हिडिओ टाकणारच नाही. तर मला असं वाटायचं, मी जर समोरच्याला जर काही त्रास दिला नाही, समोरच्याचं मन दुखेल असं बोलले नाही, तर मला कोणीच वाईट कमेंट करणार नाही. पण नाही, ते माझं चुकीचं होतं आणि जे मला सांगत होते त्यांचं बरोबर होतं. कारण 4 महिन्यामध्ये समजा माझं 3च महिन्यात चॅनल मॉनिटाईज झालं. माझं आतापर्यंत 30,000च सबस्क्रायबर झाले आहे, जवळपास होतच आले आहे 30,000 सबस्क्रायबर. आणि आता एवढी एवढे व्हिडिओ म्हणजे एक शॉर्ट व्हिडिओ माझा 1.5 मिलियनच्या पुढं गेलेला आहे. आणि एवढी फेमस झाल्यानंतर आता आली ती वेळच आली की मला वाईट कमेंटचा सामना करावा लागत आहे. पण मला नव्हतं वाटलं की असं असेल. पण नाही, शेतकऱ्याला तर वाईट कमेंट येतात. कारण की लोकांना कसं आहे, रील्स वगैरे सॉन्ग आणि ज्यांना डान्स करतात त्यांचे व्हिडिओ आवडतात. पण आमच्यासारख्यांचे व्हिडिओ कोणाला आवडत नाही आणि आम्ही जे कष्ट करतो ते कोणाला दिसत नाही. दिसतं काय, कारण की बघा मी आता तुम्हाला सांगते त्या कमेंट आणि तुम्हाला त्या पुढे त्या कमेंट दाखवणारसुद्धा आहे की मला सुरुवातीला कमेंट कशी आली की अडाणी बाई ही कमेंट आली. तर ठीक आहे ना, अडाणी बाई. मग मी जर अडाणी बाई आहे, मी अडाणी आहे तर हो, मला मान्य आहे. कारण की सुरुवातीला कसं आहे, मी हेच सांगेल की जे स्वतःमध्ये चूक असते ना ती आपल्याला कधीच दिसत नाही, समोरच्यांची दिसते. तर ठीक आहे, मी अडाणी असेल, मला काही माहीत नव्हतं मी अडाणी आहे म्हणून. तर मला कमेंट आली की अडाणी बाई. तर ठीक आहे, मला वाटलं ठीक आहे मी अडाणी आहे. पण मी ती समजून घेतली आणि मी काही त्या कमेंटला रिप्लाय वगैरे काही दिला नाही. पण पुन्हा मी म्हटलं जाऊ द्या आणि माझं चालू ठेवलं. आणि त्याच्यानंतर मला दुसरी कमेंट आली, म्हणजे मी लाईव्ह चालू केली होती, लाईव्हमध्ये मला कमेंट आली अडाणी बाई आणि मी त्याला काही रिप्लाय वगैरे काही दिला नाही. तर मला परत काय कमेंट आली, बंद कर येडी म्हणजे आता मी वेडी झाले. तर मला वाटलं ठीक आहे, एक गुण तर त्यांनी सांगितला की मी अडाणी आहे. ठीक आहे, मला मान्य आहे की मी वेडी अडाणी आहे. कारण मी शेती करते आणि मी जर भरपूर शिकले असते, काहीतरी जॉबवर असते किंवा समजा मला वाटतं ते खरं वाटलं की असेल मी अडाणी, पण नको, मी रिप्लाय नाही दिला कारण त्यांचं मला खरं वाटलं. पुन्हा त्यांनी रिप्लाय दिला की बंद कर येडी. मग मला वाटलं अरे, मी अडाणी आहे आणि ह्या मला वेडी असं कमेंट करत आहे, म्हणजे ह्या अजूनपर्यंत माझ्या लाईव्हला थांबलेले आहे. मग मी म्हटलं जाऊ द्या, म्हटलं ठीक आहे, बरं असेल मी वेडीसुद्धा असेल. परत मी त्या रिप्लायलासुद्धा इग्नोर केलं. नंतर मला कमेंट आली मठ्ठे. आता मला मठ्ठे म्हणजे काय, मठ्ठे म्हणजे मॅड वगैरे काय असेल. म्हटलं मठ्ठेचा खरंच
मी खरंच मठ्ठी असेल, त्याच्यामुळे मला मठ्ठे या शब्दाचा अर्थ आतापर्यंत माहीत नाही. मला फक्त एकच काम आहे, घरातलं स्वयंपाक ते काम आवरायचं आणि शेतामधले काम करायचे. मला इतर बाकीचे हे मठ्ठेचा अर्थ काय होतं हे काही माहीत नाही. मला मठ्ठे असं ती म्हणाली, म्हटलं जाऊ दे, मठ्ठे तर मठ्ठे. आणि मग नंतर बघा मी बोलायला सुरुवात केली, सर्व कमेंटवर रिप्लाय द्यायला सुरुवात केली. ओके ताई, मी वेडी आहे, थँक्यू, तुम्ही मला ओळखलं, मला नव्हतं माहीत की मी वेडी आहे, मी अडाणी आहे. हो आहे मी अडाणी, आणि मीच अडाणी आहे असं नाही, कारण की शेतकऱ्याला सर्वजण अडाणीच समजतात. कारण ते शेती करतात ना, त्यांचं शिक्षण किती आहे, ते शिकलेले किती आहे, त्यांची डिग्री कोणती आहे हे कोणी तपासत नाही. फक्त शेतकरी आहे म्हणून त्यांना अडाणी म्हणतात. तर त्यावेळेस तिची कमेंट, त्याच्यानंतर परत कमेंट आली की सॉरी अशी कमेंट आली. तर म्हणलं नो प्रॉब्लेम, कारण याच्या आधीसुद्धा मला बऱ्याच वेळेस अनुभव आले की अशा कमेंट करून करून वेडी, पागल, बावळट अशा कमेंट करून करून शेवटी सॉरी बोलतात आणि नंतर ते मला सबस्क्राईब करतात आणि माझे व्हिडिओसुद्धा बघतात. तर तो प्रॉब्लेम नाही, फक्त मी सांगत आहे. कारण की आता ज्यांच्या ह्या कमेंट मी सांगत आहे ना, ते एकच व्यक्तीच्या कमेंट आहे आणि त्यांनी मला सॉरी बोलल्या, त्याच्यानंतर मला त्या सबस्क्राईब पण केलं, त्यांनी मला सपोर्ट पण करत आहे. पण मग मला हेच सांगायचं आहे की जोपर्यंत ओळख नसते ना तोपर्यंत वाईट कमेंट येतात, पण ज्या दिवशी खरी ओळख होईल ना, त्यांनी मला फक्त काही व्हिडिओ वगैरे व्हिडिओ मग बघितले असेल आणि त्यांना माझी ओळख झाली, तर त्याच्यानंतर ते सॉरी बोलल्या. तर सॉरी बोलल्या आणि मी म्हटलं, मग माझे बरेच सबस्क्रायबर होते ना, तर त्यांना राग यायला लागला. त्यांनी कमेंट करायला सुरुवात केली, शेतकरी कशाने अडाणी, आणि ताई तुम्ही त्यांना काहीतरी बोला ना, तुम्हाला त्या किती वेळचे किती बोलत आहे. तर मी सांगितलं नाही, तो त्यांच्यातला गुणधर्म आहे, त्यांच्यातले संस्कार आहे, त्या मला वाईट बोलत आहे, त्यांना ते वाटत आहे तसं. म्हणून त्यांनी जो चष्मा घातलेला आहे त्या चष्म्यातून त्यांना मी वाईट दिसत असेल, अडाणी दिसत असेल, पण मी का वाईट मानून घेऊ. कारण की जाऊ दे, ते एवढं वाईट पण नाही बोलल्या, त्यांना जसं वाटलं ते बोलल्या. पण मी त्यांना वाईट याच्यामुळे नाही बोलले की त्या एवढे मी अडाणी असून आणि वेडी असून माझे व्हिडिओ एवढे बघत आहे, तर जाऊ दे म्हटलं, कशाला त्यांना वाईट बोलायचं. तर त्यांनीच कमेंट केली सॉरी बोलल्याच्या नंतर, वाईट बोला ना, म्हणजे त्यांना मी वाईट बोलू असं त्यांची इच्छा होती. पण मी त्यांना सांगितलं नाही, मी वाईट नाही बोलणार, कारण माझे ते संस्कार नाही आहे. मी एवढे व्हिडिओ बनवते, पण मी कदाचित काही जणांचं माझ्याकडून मन दुखत असेल, पण त्यांना मी सॉरी बोलते, कारण की माझ्या मनात माझी इच्छा नसते की माझ्यामुळे कोणाचं मन दुखावं. पण मग त्यांनी काय कमेंट केली, हे बघा, तुम्ही चांगले आहात, मी खूप बोलले तरी तुम्ही चांगले आहे. म्हणजे बघा, अडाणी बाई, वेडी, मठ्ठी याच्यापासून त्यांनीच माझ्यात काय ओळखलं की मी चांगली आहे. तर ठीक आहे, आता मग मी चांगली आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय परत कमेंट केली, मग भरपूर वेळ गप्पा केल्या आणि सांगितलं की ग्रेट सल्यूट आहे तुम्हाला, कारण मी बोलले नाही ना, आणि ग्रेट सल्यूट आहे तुम्हाला असं बोलल्या त्या. कारण नंतर मला दुसऱ्या एका महाशयाने कमेंट केली होती की शेतात काम करा, ऑनलाईन बंद करा, लोकांना वेडं करू नका. आता मी काय यांना सांगू, मलाच इथे लोक वेडं समजत आहे आणि मीच वेडी अडाणी आहे, आणि मी लोकांना वेडी का बनवणार, आणि मी का माझा मोबाईल बंद करू. जर प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला, तर माझं म्हणणं आहे की त्या दादांनी, काही ताई, दादा कोण असेल, त्यांनी जी कमेंट केली की ऑनलाईन बंद करा, शेतात काम करा, त्यावेळेस मी शेतात कामच करत होते, पण ऊन झाल्यामुळे मी सावलीत बसलेली होती. आता जर शेतकऱ्याला उन्हामध्ये सुद्धा सावलीत बसण्याला परवानगी नाही आहे का, आता मला तुम्हीच सांगा. आणि मी ऑनलाईन आले होते, तर ज्यांना व्हिडिओ बघायचा त्यांनी बघायचं आणि ज्यांना नाही बघायचं त्यांनी नाही बघायचं, त्यांना काही प्रॉब्लेम आहे का. तर म्हणून मला त्या वैशाली ताई आहे, त्या सर्व कमेंट आहे, त्यांचं ID वैशाली नावाचे आहे, पण काय माहिती कोण आहे. ग्रेट सल्यूट आहे तुम्हाला खरंच, कारण त्यांनी त्यांच्यासमोर बघितलं की मी कोणालाच वाईट बोलले नाही, म्हणून त्या म्हणल्या की ग्रेट सल्यूट आहे तुम्हाला पण. तर छान वाटलं की एवढ्या वेळात त्यांनी मला ओळखलं आणि मला एवढं सर्व बोलून सॉरी बोलल्या, नंतर ग्रेट सल्यूट आहे तुम्हाला असं बोलल्या. आणि सर्वात शेवटी मग नंतर त्यांनी एक कमेंट केली की हमसे, म्हणजे त्यांना आमची म्हणायचं असेल, पण त्यांनी काय लिहिलं, हमसे शेती खूप खराब करली आहे, कोई उपाय है क्या.
म्हणजे त्यांना मग कळालं की व्हिडिओ बघून की मी शेतकरी आहे. तर मग ते म्हणे आमची शेती खूप खराब झालेली आहे, तर काही उपाय आहे का? आता तुम्ही सांगा, मी अडाणी, मी वेडी, मी मठ्ठी, आणि त्यात मी आता या हुशार लोकांना कसं सांगेल बरं की यांची शेती कशाने खराब झाली आहे? एवढं ज्ञान आहे का माझ्याकडे? आता तुम्ही मला सांगा. आता मी अडाणी आहे की म्हणजे काय आहे ते मला तर नाही समजत, कारण की मी यूट्यूब चॅनल चालू केल्याच्या नंतरच मला माझी ओळख झालेली आहे. कारण स्वतःतल्या जर काही चुका किंवा चांगले गुण जर ओळखायचे असेल तर आपल्याला मीडियासमोर जावं लागेल. त्यावेळेस सर्वजण हा प्लॅटफॉर्म असा आहे सोशल मीडिया, आणि समोरचा आपल्याला सांगतो की तू असा आहे, तर ठीक आहे, मी मान्य करते मी वेडी आहे, अडाणी आहे, पण अभिमान आहे मला की मी वेडी आहे, मी अडाणी आहे. कारण की वेडे लोक इतिहास रचवतात आणि हुशार लोक तो वाचतात, हे मी ऐकलं होतं. पण आता मला असं लक्षात आलेलं आहे की मी वेडी आहे आणि मी यूट्यूब चॅनल चालू केलं, आणि माझ्या वेडीचे अडाणीबाईचे व्हिडिओ बघण्यासाठी 30,000 लोकांनी मला सबस्क्राईब केलं आहे. आणि बघा, फक्त 3 महिन्यात माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, कारण मी अडाणी आहे. जर अडाणी लोक जर एवढी प्रगती करू शकते तर हुशार लोकांचं काय? बघा, माझा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कळवा.